होळी रमजानच्या पवित्र सणावेळी जे हिंदू मुस्लिम भाईचाऱ्याचे स्टेटस लावतात त्या सेक्युलर लोकांना मला सांगायचंय की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। हा तरुण आहे, वय वर्ष 26, दिल्लीमध्ये होळीसाठी सुट्टीसाठी घरी आला होता। याच्या लहान बहिणीने टेरेसवरून एक पाण्याचा फुगा तिच्या वडिलांच्या वरती मारायचा प्रयत्न केला आणि वडिलांच्या वरती मारल्यानंतर तो फुगा फुटला आणि त्यातले 4 पाण्याचे थेंब रस्त्याच्या बाजून जाणाऱ्या एका मुस्लिम महिलेच्या अंगावरती पडले आणि मुस्लिम महिलेची त्यांनी माफी सुद्धा मागितली। पण त्या महिलेला इतका राग आला की त्या महिलेने आरडाओरडा करून सगळा मुस्लिम समाज तिथे जमवला आणि मुस्लिम समाज जमवल्यानंतर तिथल्या त्या 25 ते 30 मुसलमान जे लोक होते त्यांनी त्या तरुणला इतकं मारलं की त्या तरुणचा शेवटी जीव गेला। कारण काय? होळीच्या रंगातल्या पाण्याचे 4 थेंब त्या महिलेच्या अंगावरती पडले। हे सांगण्याचं पाठीमागचं कारण हेच आहे। जर तुम्हाला वाटत असेल की अजूनही हिंदू मुस्लिम भाई आहेत, मग विचार करा या घटना घडतायत का? तुम्ही पाकिस्तानला दोष देताय, तुम्ही अफगाणिस्तानला दोष देताय, तुम्ही त्या इराणच्या खामेनींच्या मृत्यूवरून तुम्ही तणाव वाढवण्याचा प्रयत्न करताय। मग या गोष्टीमध्ये तुमची लोक कुठे गेलेत? जेव्हा तरुण मार खात होता तेव्हा कोणीच मदतीला गेले नाहीत, आपले हिंदू सुद्धा मदतीला गेले नाहीत। बिचारा तो मरेपर्यंत शेवटपर्यंत लढत राहिला, स्वतःचा जीव वाचवत राहिला, पण वाचलाच नाही। रमजान मध्ये शिकवतात की रमजान सारख्या पाक महिन्यामध्ये कोणाची हत्या करू नये, कारण अल्लाह त्याला हिदायत देत नाही असं म्हणतात। आता देतो का? त्या 25 ते 30 लोकांचं आयुष्य बर्बाद झालंच ना, आयुष्यभर ते जेलमध्ये राहणारच। पण जो तणाव निर्माण होतोय आपल्या संपूर्ण देशामध्ये, त्या तणावाचं काय? रमजान आणि होळी हे दोन्ही सण एकाच टायमाला येतात, तर मग त्याचा आनंद घ्यायला शिका। कुठल्या धर्माला खाली करायचं नाही किंवा कुठल्या धर्माला वर करायचं नाही। एखाद्याच्या हातून चुकून जरी होळीचा रंग लागला ना तर तो सहन करायला शिका, कारण आपण अशा देशामध्ये राहतो ज्या देशामध्ये पावला पावलावरती भिन्न जातीची लोक राहतात आणि सगळे एकत्र राहतात। त्याच्यामुळे एखाद्याचा धक्का जरी लागला तरी सहन करता आलं पाहिजे। तुमच्या रमजानमध्ये तुम्ही दिलेली ईदी सुद्धा इथल्या हिंदूंनी मोठ्या सन्मानाने स्वीकारली पाहिजेत असं वागायला शिका, किंवा आम्ही लावलेल्या होळीचा रंग तुम्हाला सहन झाला पाहिजे इतकं करायला शिका, कारण आपण भारतामध्ये राहतो, हिंदुस्थानात राहतो आणि ते वेगवेगळ्या जाती धर्माची लोक राहतात। गेलेला तरुण काही परत येणार नाही, दंगा करून काहीच होणार नाही। जे आरोपी आहेत त्यांना शिक्षा तर मिळायलाच हवी, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, असाच जर जातीय तिढा वाढत राहिला मग हे बाकीचे धर्माचे ठेकेदार बसलेले आहेत ना, प्रत्येकाला तुच्छ लेखतात, यांना फायदा होणार आहे असा।